Hello friends, today we are going to study the next part of our science and technology part 2. We already studied in this chapter, that is energy flow in an ecosystem. या चॅप्टर मध्ये आपण ऑलरेडी काही भाग कव्हर केलेला आहे, काही भाग शिकलो. फूड वेव, देन एनर्जी ट्रान्सफर, देन एनर्जी पिरॅमिड, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, हा पार्ट आपण याच्यापूर्वी घेतला आहे. नाउ नेक्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज बायोजिओकेमिकल सायकल. ऑन पेज नंबर 84 ऑफ टेक्स्ट बुक देयर इज अ न्यू टॉपिक अँड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट वन. या प्रकरणाचा अतिशय महत्त्वाचा भाग जो आपल्याला आता शिकायचा आहे, दॅट इज कॉल्ड बायोजिओकेमिकल सायकल. बाय इट्स नेम वी कॅन say that it is a cycle. Cycle means in circular way, in circular manner. Bio means biological factor, geo means geological factors, and chemical, that means they are in the form of chemicals. They are circulating through an ecosystem. How energy is obtained from ecosystem? If we answer this question, we already studied it, that biological factors from our ecosystem, they obtain their energy from food, and this food, it is in the form of different nutrients. हे जे फूड असतं, या फूड पासून सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम इकोसिस्टीम मध्ये एनर्जी मिळवतात, आणि हे फूड मिळवण्याचा जो मार्ग आहे तो इकोसिस्टीम मधलं जे एन्व्हायरमेंट आहे, सराउंडिंग आहे, त्यातून आधी प्रोड्युसर्स आणि नंतर कंझ्युमर्स, देन टॉप ऑर्डर कंझ्युमर्स, ऑम्निओर्स, देन डिकम्पोजर्स. इन दिस मॅनर these nutrients they get circulated through an ecosystem. म्हणजे एनर्जी मिळवण्यासाठी ऑर्गॅनिझम जे फूड मिळवतात किंवा तयार करतात, त्याच्यातनं न्यूट्रिएंट्स हे सतत एका ट्रॉपिक लेवलकडून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलकडे ट्रान्सफर होत असतात, आणि हे होताना दीज न्यूट्रिएंट्स दे आर अगेन सर्क्युलेटेड, दे आर अगेन कम बॅक इन टू द सराउंडिंग. दॅट मीन्स दिस फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स इट इज सायक्लिकल वन. सायकलचं चाक आपल्याला माहिती आहे, ते सर्क्युलर फिरतं. तसं हे न्यूट्रिएंट्स देखील दे आर इन द फॉर्म ऑफ केमिकल्स. केमिकलच्या फॉर्ममध्ये असलेले न्यूट्रिएंट्स हे सराउंडिंग मधून बायोलॉजिकल फॅक्टर्स कडून अबायोटिक फॅक्टर्स कडे सतत सर्क्युलेट होत राहतात, आणि पुन्हा ते परत एन्व्हायरमेंट मध्ये परत येतात. मग हा जो फ्लो असतो न्यूट्रिएंट्सचा, हा सर्क्युलर असतो. त्यामुळे एक प्रकारचं सायकल तयार होतं न्यूट्रिएंट्सचं, आणि याचा प्रवास हा बायोलॉजिकल फॅक्टर्स, जिओलॉजिकल फॅक्टर्स अँड इन द फॉर्म ऑफ केमिकल फॅक्टर्स असं असतं. म्हणून biogeochemical cycles, they are defined as the cyclical flow of nutrients within an ecosystem is called biogeochemical cycle. This is very important definition. Biogeochemical cycles, they are present in all ecosystems. Without biogeochemical cycles, it is not possible for living organism to survive. Living organism ना जगण्यासाठी बायोजिओकेमिकल सायकल हे इकोसिस्टीम मध्ये असणं आवश्यक असतं. न्यूट्रिएंटचा सायक्लिक फ्लो हा नेहमी कंटिन्यू राहण्यासाठी बायोजिओकेमिकल सायकल्स हे कार्यरत असतं. दॅट मीन्स द फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स इज सायक्लिकल. दॅट्स वाय दिस सायकल इट इज नोन एज बायोजिओकेमिकल सायकल. It can be explained with the help of figure 7.5 in the textbook, which is present on page number 84. It can be represented like this in words. आपल्या पुस्तकामध्ये जी फिगर दिली आहे 7.5, ती आपल्याला या पद्धतीने रिप्रेझेंट करता येते, आणि त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करता येईल. बायोस्फियर इट इन्क्लूड्स हायड्रोस्फियर, एटमॉस्फियर, लिथोस्फियर along with biological factors, that is plants, animals and decomposers. All are included in this biosphere. That means our earth, different ecosystem, they are the part of this biosphere. And interaction of this biosphere, it is continuously going on with hydrosphere, atmosphere, lithosphere and
along with biosphere. See here, if we consider this figure, hydrosphere, it continuously interacts with atmosphere. How? When hydrosphere means the part of water, atmosphere means part of air. That means atmosphere, it is composed of different gases which is present around earth, and lithosphere, it is a part of soil, rocks, that is earth. These three parts, that is atmosphere, lithosphere and exosphere, they are continuously interacting with this biosphere. These biological factors, they obtain different simple chemical substances in the form of nutrients from this surrounding, that is atmosphere. It is a complex process. Interaction of these three factors, that is atmosphere, hydrosphere and lithosphere, it is complex process which is studied further. How interaction going on between atmosphere and hydrosphere. Hydrosphere आणि atmosphere इंटरॅक्शन कशी होते, तर जो पाण्याचा भाग आहे तो atmosphere डिपेंड आहे. पाण्याची वाफ होते, इव्हॅपोरेशन झालं की इव्हॅपोरेशनमुळे वॉटर जे आहे ते atmosphere मध्ये येतं आणि पुन्हा रेनी सीझन मध्ये पुन्हा त्या ठिकाणी पाण्याचा जो भाग आहे, वॉटर इन द फॉर्म ऑफ रेन, इट कम्स बॅक टू हायड्रोस्फिअर. Also, some gases, they are dissolved in water also, which are utilized by living organisms which are present in hydrosphere. Also, interaction of atmosphere, it is going on with the environment. It is with biological factor. We know that atmosphere, it is very important factor. Without atmosphere, we cannot survive. Atmosphere शिवाय आपण जगू शकत नाही. Why? Because different gases, they are present in atmosphere which are used by living organism. Carbon dioxide, it is used for photosynthesis. Only by using carbon dioxide and water, plants can synthesize their food. That means nutrients, they are obtained in the form of simple chemical substances, that is carbon dioxide, water, oxygen, nitrogen, from surrounding, that is from hydrosphere and atmosphere. This is the interaction of hydrosphere and atmosphere. How lithosphere? Lithosphere ची इंटरॅक्शन कशी होते बायोस्फिअर बरोबर, तर लिथोस्फिअर मध्ये कंटिन्युअसली रॉकचं आणि मिनरल्सचं कन्व्हर्शन हे सॉइल मध्ये होत असतं आणि या सॉइल मधून वेगवेगळे न्यूट्रिएंट्स हे आधी सुरुवातीला प्लांट्स घेतात आणि प्लांट्स कडून या न्यूट्रिएंट्सचा जो फ्लो आहे सेडिमेंट्स मध्ये त्याचं रूपांतर होतं आणि हा जो फ्लो आहे न्यूट्रिएंट्सचा इन द फॉर्म ऑफ मिनरल्स लाईक फॉस्फरस, देन कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, दे आर ओनली अवेलेबल थ्रू लिथोस्फिअर. फक्त सॉइल मधूनच ते या बायोलॉजिकल फॅक्टरना अवेलेबल होतात. प्लांट आधी ते ऍब्सॉर्ब करतात आणि मग त्यांचं युटिलायझेशन होतं. युटिलायझेशन झालं की इतर जे फॅक्टर्स आहेत या बायोस्फिअर मधले, इकोसिस्टीम मधले, त्यांना ते अवेलेबल होतात. In this manner, there is a interaction continuously going on. Interaction ही सतत त्यांच्यामध्ये सुरू असते आणि याच्यामध्ये सर्व फॅक्टर्स इन्व्हॉल्व असतात. ते मे बी बायोटिक और अबायोटिक. Hydrosphere, atmosphere and lithosphere, these are abiotic factors. Nutrients in the form of simple chemical substances, these are abiotic factors. While plants, animals, in the form of producers, consumers and decomposers, that is fungus and bacteria, they are present in this environment. They are biological factor. In this manner, they utilize these abiotic factors. Again, after decomposition, these abiotic factors, they are given back into the surrounding. They are given back into atmosphere, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. जमिनीमध्ये काही घटक मिसळले जातात. डिकम्पोजिशन मध्ये CO2 सारखे गॅसेस तयार होतात, ते पुन्हा ऍटमॉस्फिअर मध्ये परत जातात. पाण्यामध्ये काही भाग हा डिकम्पोज होतो आणि तो परत जातो. इन दिस मॅनर इंटरॅक्शन इट इज गोइंग ऑन कंटिन्युअसली. न्यूट्रिएंट्स दे आर सर्क्युलेटेड थ्रू दिस ecosystem, through this biosphere, and this is called cyclic flow of nutrients. That's why it is defined like this.
This is an important part of our chapter. We can explain the flow of nutrients, that is cyclic flow of nutrients or circulation of nutrients by this figure. एखाद्या इकोसिस्टम मध्ये न्यूट्रिएंट्स हे कसे सर्क्युलेट होतात हे आपल्याला या फिगर वरून एक्सप्लेन करता येते. Nutrients, they are present in the form of abiotic factors. That means they are present in soil, that is lithosphere. They are present in atmosphere in the form of carbon dioxide, oxygen, that is atmosphere. Also water is there, which is a part of hydrosphere. From these abiotic factors, these nutrients in the form of simple chemical substances, they are circulated. They are first of all utilized by biotic factors. Plants मध्ये ते आधी युटिलाइज होतील. प्लांट्स हे बायोटिक फॅक्टर्स आहेत जे न्यूट्रिएंट्स सराउंडिंग मधून घेतात. ते प्रोड्युसर्स असतात. प्रोड्युसर्स कडून इन द फॉर्म ऑफ फूड these nutrients they are circulated in an ecosystem through different trophic levels. प्रोड्युसर्स कडून कंझ्युमर्स कडे, कंझ्युमर्स कडून ऑमनिव्होर्स, दॅट इज टॉप और अपेक्स ऑर्डर कंझ्युमर्स कडे. त्यानंतर हे फॅक्टर्स डेड झाल्यानंतर, प्लांट आणि अॅनिमल्स डेड झाल्यानंतर पुन्हा हे सराउंडिंग मध्ये परत जातात. याचं कारण काय तर डेड ऑर्गॅनिक मॅटर जे आहे इन द फॉर्म ऑफ कार्बन कंपाऊंड्स, इट इज डिकम्पोज्ड बाय फंगस अँड बॅक्टेरिया. फंगस आणि बॅक्टेरिया मार्फत डिकम्पोजिशन होतं. डिकम्पोजर्स बद्दल आपण ऑलरेडी माहिती घेतली. रोल ऑफ डिकम्पोजर्स हे अतिशय महत्वाचे असतात. यांच्यामुळे न्यूट्रिएंट जे आहे हे सराउंडिंग मध्ये परत जाण्यासाठी मदत होते आणि त्याच्यामुळे न्यूट्रिएंट्सचा जो फ्लो असतो तो कंटिन्युअसली सर्क्युलेट होत राहतो आणि त्या इकोसिस्टम मधल्या बायोलॉजिकल फॅक्टर्सना तो अवेलेबल होत राहतो. सो डिकम्पोजर्स दे अगेन डिकम्पोज. So after decomposition, carbon dioxide, oxygen, these gases, they go back into atmosphere, part of water. It reaches to water resources and other part, that is inorganic matter, that is nutrients in the form of some inorganic matter like iron, then nitrogen compound, also potassium. These factors they are given back into the soil. Again they are present in the soil. That means they are converted into abiotic factors. In this manner there is a circulation of nutrients through an ecosystem. Now there are two types of biogeochemical cycle, which is very important part of this topic. There are two types of biogeochemical cycles. One is gaseous cycle and another is sedimentary cycle. And differences they are given in our textbook in the form of table. These differences they are given. Two differences are there. Gaseous cycle, it is accumulated in atmosphere. म्हणजे gaseous cycle कुठे प्रेझेंट आहे तर atmosphere मध्ये. Why? Because gases they are generally which are useful for living organisms, they are present in atmosphere. So there is accumulation of gases in atmosphere. We know that there is a presence of oxygen which is 21%, presence of nitrogen which is 78%, and remaining 1% part it included other gases. Carbon dioxide it is present in the form of 0.02% in this manner. That means we can say that this gaseous cycle it is accumulated in atmosphere. While sedimentary cycle, sediments म्हणजे rocks कन्वर्शन एक सेडिमेंट्स मध्ये होतं. त्या ठिकाणी मिनरल्स मध्ये होतं वेगवेगळ्या आणि त्याचं युटिलायझेशन लिव्हिंग ऑर्गॅनिझम करतात. त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स मिळतात. दॅट्स वाय इट इज नोन ॲज सेडिमेंटरी सायकल विच इज ऑपरेटेड इन लिथोस्फियर. दॅट मीन्स different sediments and rocks they are accumulated in lithosphere. This is major difference between them. This sedimentary cycle it includes different types of compounds of iron, that is calcium, phosphorus. While this gaseous cycle it includes nitrogen, oxygen, carbon dioxide in this manner.
नाव विच सायकल इज स्पीडियर, कोणतं सायकल हे जास्त स्पीडने ऑपरेट होतं नेचरमध्ये. डेफिनेटली वी कॅन से दॅट गॅशियस सायकल इज स्पीडियर दॅन दिस सेडिमेंटरी सायकल. कारण सेडिमेंट्सचं जे लिथोस्फिअरमध्ये रॉक्सचं रूपांतर सेडिमेंट्समध्ये होण्यासाठी आणि हे सेडिमेंट्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम पर्यंत येण्यासाठी वेळ लागतो. परंतु गॅशियस सायकलचं तसं नाही. ऍटमॉस्फिअरमध्ये जे गॅसेस प्रेझेंट असतात ते डायरेक्टली युटिलाइज बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर रेस्पिरेशन, while carbon dioxide is necessary for photosynthesis for living organism. Nitrogen is also utilized, but it is utilized in the form of its compounds, that is nitrogen fixation. That's why we can say that gaseous cycle is speedier than sedimentary cycle. Explain करण्यासाठी आपल्याला हे वाक्य, हा जे सेंटेन्स आहे हे परीक्षेमध्ये येऊ शकतं. gaseous cycle is speedier than sedimentary cycle. And we can explain it by using example of carbon dioxide. How? By the process of burning. जळण्याच्या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणावर तयार होतो. मग एखाद्या एरियामध्ये जर इंडस्ट्री जास्त असेल अशा ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं आणि झपाट्याने तो ऍटमॉस्फिअरमध्ये पसरतो, म्हणजे अॅक्युम्युलेट होतो. आणि हाच कार्बन डायऑक्साईड प्लांट्स मार्फत लगेच युटिलाइज केला जातो. किंवा वाऱ्याचा फ्लो आला, जर वारा वेगाने असला तर हाच कार्बन डायऑक्साईड इतरत्र कॅरी केला जातो. म्हणजेच हे जे सायकल आहे कार्बन डायऑक्साईडचं हे त्या ठिकाणी स्पीडने काम करतं, स्पीडियर आहे. दिस कार्बन डायऑक्साईड इट इज रेडिली यूज बाय प्लांट्स. दॅट मीन्स वी कॅन से दॅट गॅशियस सायकल इज स्पीडियर दॅन सेडिमेंटरी सायकल. तुलनेने सेडिमेंटचा उपयोग करण्यासाठी वेळ लागतो. सेडिमेंट्स दे आर प्रेझेंट इन अर्थ अँड दे आर स्लोली युटिलाइज्ड बाय बायोलॉजिकल फॅक्टर्स ऑल्सो. सो वी कॅन से दॅट these cycles they are operated within an ecosystem in different manners. These cycles they are affected by different factors. Nowadays there are different activities carried out by human beings. Industrialization is there, urbanization is there. शहरीकरण आहे, अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण, इंडस्ट्री म्हणजे औद्योगिकरण. या फॅक्टर्सचा परिणाम निश्चितपणे गॅसियस सायकल, सेडिमेंटरी सायकल आणि इतर जे सायकल्स आहेत यांच्यावर सातत्याने होत असतो. म्हणून गॅशियस सायकल अँड सेडिमेंटरी सायकल दे आर अफेक्टेड. क्लायमॅटिक चेंजेस आणि ह्युमन ऍक्टिव्हिटीचा मोठा परिणाम या सायकल्सवर होतो आणि त्याचा अनुभव आपण घेतो. स्पीड, इंटेन्सिटी अँड इक्विलिब्रियम ऑफ दिस सायकल्स, या सायकलचा इक्विलिब्रियम हा इकोसिस्टीम मध्ये मेंटेन केला जातो. परंतु त्याच्यावर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत ह्युमन बिईंगचा त्यांचा सतत परिणाम होत असतो आणि या संदर्भात वेगवेगळे आस्पेक्ट जे आहेत यांचा स्टडी केला जातो. व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ दिस सायकल्स आर एक्सटेन्सिव्हली स्टडी नाउअडेज. आताच्या काळामध्ये हे जे फॅक्टर्स आहेत ज्यांचा परिणाम पावसाळ्यावर देखील होतो, पावसावर देखील होतो, यांचा अगदी डीपली अभ्यास त्या ठिकाणी केला जातो आणि ते कन्सिडर केले जातात. नाव देअर इज वन ब्रॅकेट गिवन ऑन पेज नंबर 84. डू यू नो द सायकल ऑफ गॅसेस and sedimentary cycle cannot be completed separated from each other. गॅशियस सायकल आणि सेडिमेंटरी सायकल हे एकमेकांपासून कम्प्लिटली सेपरेट करता येणार नाही. हे सुद्धा आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतं आणि त्याचं उत्तर या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. एक एक्झाम्पल घेतले. नायट्रोजन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ गॅस इन ऍटमॉस्फिअर. नायट्रोजन जरी ऍटमॉस्फिअरमध्ये 78% असला तरी तो डायरेक्टली युटिलाइज करता येत नाही. परंतु हा जो नायट्रोजन आहे इट इज युटिलाइज बाय बायोलॉजिकल फॅक्टर. फर्स्ट ऑफ ऑल दिस नायट्रोजन it is converted into its compounds, that is nitrites and nitrates, and then it is mixed in soil by different processes. There is a biological process, then there is a atmospheric process. By this process nitrogen is mixed into soil आणि मग गॅशियस सायकल मधून नायट्रोजन हा
सेडिमेंटरी सायकलमध्ये येतो आणि म्हणून ते एकमेकांपासून सेपरेट करता येत नाही. डायरेक्ट त्यांचं युटिलायझेशन आपल्याला करता येत नाही. दिस नायट्रोजन ऑक्साइड इट इज प्रेझेंट इन सॉइल अँड सेडिमेंट्स अँड आफ्टर दॅट इट इज युटिलाइज बाय प्लांट्स. सेम एक्झाम्पल आपण कार्बनचं घेऊ शकतो. कार्बन इट इज व्हेरी युजफुल फॅक्टर ऑफ कार्बोहायड्रेट्स. First of all, it is synthesized. Carbohydrates are synthesized by plants. For that purpose, plants they must be available with carbon dioxide, and this carbon dioxide it is in the form of gas which is present in atmosphere, and after the process of photosynthesis it is utilized. But it is also present in the form of sediments, that is coal, then fossil fuels, देन ग्रॅनाइट, डायमंड, लाईमस्टोन या फॉर्म मध्ये देखील कार्बन हा लिथोस्फिअर मध्ये प्रेझेंट असतो सेडिमेंटच्या फॉर्म मध्ये. अँड अर्थ क्रस्ट मध्ये आणि ऍटमॉस्फिअर मध्ये दोन्ही ठिकाणी तो प्रेझेंट असल्यामुळे त्याचं युटिलायझेशन हे प्लांट्स आणि अॅनिमल्स मार्फत केलं जातं. परंतु सेडिमेंट्स मध्ये असलेला कार्बन हा तुलनेने हा कमी वापरला जातो आणि गॅशियस सायकलमध्ये असलेला जो कार्बन आहे इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड हा प्लांट्स मार्फत स्पीडने वापरला जातो, कारण चटकन तो अवेलेबल होतो ऍटमॉस्फिअर मधून, लगेच तो प्लांट्स मध्ये ऍब्सॉर्ब केला जातो आणि फोटोसिंथेसिस मार्फत त्याचं रूपांतर कार्बोहायड्रेट्स मध्ये केलं जातं. दॅट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये ते केलं जातं. इन दिस मॅनर वी कॅन से दॅट gaseous cycle and sedimentary cycle they cannot be separated completely. We can explain this in this manner. Thank you.